नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. प्रिया मॅमच्या मेथडनुसार. ओल्ड मेथड आहे ही. तर हे बघा, त्या मेजरमेंट घेतले, या मेजरमेंटनुसारच आपण ड्राफ्टिंग करणार आहे. आता ही जे मेजरमेंट आहे हे बॉडीवरून घेतले. तर उंची 16 आहे, शोल्डर 15.5 आहे, छाती 38 आहे, कमर 36 आहे, शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, पुढचा गळा 6.5चा आहे, मागचा गळा 10 इंच आहे, रेडी शोल्डर 2.5 इंचाचं आहे, बाही 7ची आहे आणि दंडघेर 7चा आहे. तर या मेजरमेंटनुसार आपण अगोदर बॅक पार्टची ड्राफ्टिंग करू, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहे. तर इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे. तर वरतून जो आहे तो सरळ आहे आणि इकडनं देखील सरळ आहे, कारण सरळच हवा आहे आपल्याला. सरळ नसेल तर तुम्ही अगोदर एक लाईन ड्रॉ करायची, त्यानंतरच मेजरमेंट टाकायला सुरुवात करायची. तर आपण त्या मेजरमेंट घेऊ. या मेजरमेंटनुसारच आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करू. तर बघा, बॅक पार्ट ड्राफ्ट करतोय तर सर्वात अगोदर आपल्याला बॅक पार्टच्या जी उंची आहे ती घ्यायची. तर इथं मी बघा ब्लाऊजची उंची घेते 16 इंच आहे, तर 17 इंचावर मार्किंग करते इथं बघा. त्यानंतर पुढे देखील टेप ठेवून असे 17 इंचावर मार्किंग करून घेते, म्हणजे लाईन जी आहे ती आपली सरळ येईल त्यासाठी मार्किंग केली. स्केलने आपण आता ही जी लाईन आहे ही आपली कमरची लाईन. 1 मिनिट, सॉरी, इथं 17 इंच घ्यायचं आहे, कारण 16 आपली ब्लाऊजची उंची, त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे आपल्याला. ही झाली आपली कमरची लाईन. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर किती आपले साईजनुसार 15.5 शोल्डर आहे, तर त्याचं निम्मं करायचं आहे आपल्याला. तर टेप फोल्ड करायचं. तर किती झालं? 7.25 इंच. तर इथं आपल्याला 7.25 इंच शोल्डरची मार्किंग करायची बघा इथून. त्यानंतर तिथून डाऊन जायचं आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर इकडनं गळारुंदीचं मार्किंग घ्यायचं आहे 2.5 इंच. स्केलने आपण आता हे जे मार्किंग ते जोडून घेऊ अगोदर. त्यानंतर इथून आपल्याला आर्म होलचं मार्किंग घ्यायचं आहे, कारण आर्म होलच्या मार्किंग नंतरच आपल्याला छातीची जे लाईन आहे ती भेटणार आहे. तर इथं आपली चेस्ट किती आहे? 38 साईजनुसार हा पॅक नेक फॉर्म्युला आहे आणि हा डीप नेक आहे. आता आपलं कटोरी ब्लाऊज आहे, फ्रंट पण डीप आहे आणि बॅक पण डीप आहे. तर इथं आपण डीप नेकचा फॉर्म्युला बघू. तर हे बघा, दुसऱ्या लाईनमध्ये येते चेस्ट भागिले 6 प्लस करायचं आहे अर्धा इंच. तर आपली छातीचं मार्किंग आहे 38 भागिले 6 प्लस करायचं 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती झालं? 5.75 इंच. 6.8 आहे म्हणजे 5.75 इंच आपल्याला मार्किंग करायची. तर इथून बघा टेप असा ठेवायचा आहे आणि इथून 5.75 इंचावर मी मार्किंग करून घेते. ही झाली आपली छातीची लाईन. आता ही आपली छातीची लाईन झाली. त्यानंतर बघा, आता आपला बॅकचा जो बेल्ट आहे तो बेल्ट किती आपला? 1 मिनिट, आपले हे बघा ब्लाऊजची उंची 16, त्याच्यामधून आपला बॅकचा जो बेल्ट आहे तो काढायचा. तो बॅकचा बेल्ट आहे आपला 6 इंच तयार, म्हणजे पूर्ण जो तयार आहे तो 6 इंचाचा तयार आहे. तर 16मधून 6 इंच गेले तर 10 इंच बॅक साईडच्या मागच्या गळ्याची उंची झाली. आता बेल्ट आपला 6 इंच आहे, त्यामुळे आपल्याला बेल्ट मोठा आहे, त्यामुळे आपल्याला बॅक पार्टला लूजिंग किती द्यायची आहे? तर आपल्याला इथं लूजिंग द्यायची बेल्टनुसार. तर इथं बघा 1 मिनिट, आपण ब्लाऊज बॅक पार्ट लूजिंग 4. तर इथं बघा, इथं लूजिंग दिली आणि इथं बेल्टचे मार्किंग दिले. तर आपला बेल्ट किती आहे? 6 इंच आहे. तर कुठे येतोय? 5 पासून ते 5.75 पर्यंत येतोय. तर आपल्याला चेस्ट प्लस 1 इंच नंतर भागिले 4 करायचे, म्हणजे चेस्टमध्ये लूजिंग द्यायची 1 इंच. तर बेल्ट कसा आहे त्यानुसार आपण लूजिंग देणार. आता बेल्ट मोठा आहे त्यामुळे आपण लूजिंग देतो इथं. तर 38 इंच चेस्ट आहे, प्लस करायचं 1 इंच. किती झाले? 39 भागिले 4 करू तर किती झालं? 9.5 इंच. आता छातीचं मार्किंग करणार आहे आपण इथून 9.5 इंच आहे बघा.
शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. त्यानंतर इथं कमरची मार्किंग करायची. इथं कमर किती आपली 36 कमर आहे, तर भागिले 4 करायचं तिला. 36 भागिले 4 किती झालं 9 इंच. तिथं कमरची मार्किंग करते मी 9 इंचावर. त्यानंतर डीप नेक आहे त्यामुळे बॅकला आपण 1 इंचाचे टक्स घेणार आहे आणि शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच. तर हे आपण जोडून घेऊ स्केलने अगोदर. त्यानंतर बघा इथं आपल्याला आता डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर मायनस करावं लागेल. तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3 मेजरमेंट लागतील. ते म्हणजे कोणते, रेडी शोल्डर, त्यानंतर बॅक साईडच्या गळ्याची उंची आणि गळ्याचा जो पॅटर्न आहे तो. तर त्यानुसार आपण शोल्डर मायनस करू चार्टमध्ये बघून. तर हा रेडी शोल्डर चार्ट आहे, हा 2 पासून तुम्ही 2.25 पर्यंत वापरू शकता. तर आपलं शोल्डर किती आहे 2.5 इंच आहे. इथं नेक डीप दिले आहे बघा इथं. तर आपला किती आहे 10 इंच आहे. तर बघा इथे येतं आहे 9 ते 10:15. इथं 10 इंच आपला नेकचा डीप येतोय. त्यानंतर राऊंडच नेक आहे आपला बॅक साईडचा. तर इथं आपलं मायनस किती होतं आहे 3 इंच. फुल शोल्डरमधून मायनस होतं आहे 3 इंच बॅक पार्टला. इथं 15.5 फुल शोल्डर आहे त्यातून मायनस करायचं 3 इंच. किती झाले 12.5. तर याला भागिले 2 करू आपण. तर किती झाले 6.25 इंच. तर इथून तर 6.25 इंचावर मार्किंग करायची. इथं देखील 6.25 मार्किंग जोडून घेऊ आपण अगोदर. तर या लाईन्स आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर इथं बघा टेप असा ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची. त्यानंतर इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. तर क्रॉसमध्ये मार्किंग किती करायची, आता आपली आज साईज किती आहे 40च्या आत आहे त्यामुळे इथं आपण क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहे 1 इंच. हे बघा इथं चार्टमध्ये देखील दिले आर्महोल क्रॉस मार्किंग चार्ट. ते 40च्या आत येतं आपण फ्रंट पार्टला 1.25 इंच आणि बॅक पार्टला 1 इंच करणार आहे. तर इथं आपण 1 इंच बॅक पार्टला करून घेऊ क्रॉस मार्किंग. आणि फ्रेंच कवने आर्महोलचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते बघा. ड्रॉ केला. त्यानंतर बघा ओल्ड मेथडमध्ये इथं जेवढं मायनस होत असतं सेम आपण इकडे देखील तेवढंच मायनस करत असतो. तर इथं बघा चेक करून घेऊ आपण अगोदर. सेम इकडं आपल्याला तेवढंच मायनस करायचं आहे. स्केलनी लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला ही जी स्केल आहे या छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची आहे आणि आपला बॅक साईडचा गळा या स्केल लाईनच्या खाली जात असेल तर आपल्याला वरतून अर्धा इंच मायनस करायचं आहे. आता मायनस जर केलं नाही तर तुमचे जे शोल्डर आहे ते लूज पडतील. मायनस करणं कंपल्सरी. तर डीप नेकलाच फक्त. तर इथून आता आपला गळा किती बॅक साईडचा 10 इंच आहे त्यामुळे तो छातीच्या लाईनच्या देखील खाली जाणार आहे. तर इथं आपण अर्धा इंच मायनस करून घेऊ. त्यानंतर बघा शोल्डर जे असतात ना ते सरळ नसतात, थोडे क्रॉसमध्ये असतात. तरी इथे आपल्याला 1.25 इंच अजून खाली मार्किंग करायची. इथं रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर 2.5 इंच आहे त्याच्यात 1 इंच प्लस केल्यावर किती होईल 3.5 इंच. 3.5 इंचावर रेडी शोल्डरची मार्किंग केली. त्यानंतर पण इथं असं क्रॉसमध्ये हे बघा असं क्रॉसमध्ये इथं जॉईन करायचं रेडी शोल्डरला. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो ड्राफ्टिंग झाला आहे. पण कटिंग आपण जेव्हा फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू कट करू साईडचे पार्ट इथं ठेवून चेक करायचे, त्यानंतरच बॅक पार्ट कट करायचं असतं. तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये आपला जो बॅक पार्ट आहे याची पूर्ण तुम्हाला याची पूर्ण ड्राफ्टिंग दाखवली. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा.